कुंडी या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो पावा आणि प्रथम फलंदाजीसाठी आले गौरव आणि सौरभ. पहिलं षटक घेऊन आलाय पावा. सामना करेल गौरव. पहिला फुल टच 4 धावा मिळाल्यात त्या गौरव याला. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. पुढील चेंडू पावा याचा गौरवसाठी. सुंदर फलंदाजी करतोय गौरव आपल्या संघाकडून आणि एक टप्पा चौकार घेतोय. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करेल गौरव. भावाच्या गोलंदाजीवर आणि 12 धावा. फील्ड मध्ये चेंज केलाय कोंडिया संघाने. पुढील चेंडू बावा याचा गौरव याच्यासाठी. पुन्हा एकदा गौरव सज्ज आणि 4 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा गौरव याला. 4 चौकार मिळाले आहेत या षटकामध्ये आणि 4 चौकारांनी धावसंख्या झाली ती 16. एकदा मिसफील्ड. झोप नाही रे मेला गेले. गोलंदाजाने चांगला प्रयत्न केलाय. पहिले 2 चेंडू खराब होते परंतु त्यानंतर टाकलेले 3 चेंडू चांगले होते परंतु तितकीच सुंदर फलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण. 24 धावसंख्या. गौरव फक्त 4 काय पाहिजे? बॅट पाहिजे. हातातून गेलेत त्या महागात पडतील. 12 रन एक्स्ट्रा गेलेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो कोंडी संघाकडून अमय. सामना करेल सौरभ. प्रथम स्ट्राईकला सुंदर गोलंदाजी करतो अमय आपल्या संघासाठी. बॉलिंग बॉलसाठी सामना करेल सौरभ. फील्ड सजले. बॉल टाकलाय आणि झेल आउट झालाय. पहिल्या चेंडूवरती पहिला झेल पकडलाय तो ओमकार याने आणि सौरभ पॅव्हलियनच्या दिशेने परततोय आणि सौरभची जागा घेण्यासाठी येतोय तो सागर. फिरव ना जरा.
सुंदर फलंदाजी करतो सागर आपल्या संघासाठी. अमय याच्याकडून पहिल्या चेंडूवरती पहिला झेल मिळाला, पहिलीच विकेट. सन्मानजनक धावसंख्या इथे उभे आहे, परंतु घाई गडबड खूप महागात पडू शकते. पुन्हा अमय बॉलिंग मार्कवर सामना करेल सागर. सुंदर गोलंदाजी, इतकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक चेंडू अडकवण्यात यश मिळालं. तू काय केलं समाजा का पुन्हा एकदा अमय सामना करेल गौरव. 6 चौकारांनी खेळतोय गौरव. पुन्हा एकदा अमय गोलंदाजी आणि सुंदर गोलंदाजी. आऊट होतोय गौरव. येते 6 चौकार मारून खेळत होता. थोडीशी मी बोललो ना सन्मानजनक धावसंख्या आहे. सगळ्यांना एक विनंती आहे की दुसरा खेळाडू जोपर्यंत फलंदाज आतमध्ये येत नाही तोपर्यंत पहिल्या फलंदाजाने मैदानाच्या बाहेर जायचं नाही. पुन्हा एकदा अमय बॉलिंग मार्कवर सामना करेल सूरज. सुंदर गोलंदाजी चालू आहे. सुंदर फटका, तितकंच गच्चाळ असे 4 रन आणि 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्या होते ती 29. हातातला बॉल 4 रन साठी गेला आहे. अमय पुढील चेंडू सूरज याच्यासाठी चौकाराने खेळतोय. सुंदर चेंडू. सूरज याला काही समजलं नाही. अमय याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. एक चौकार गेला, तो सोडला तर सुंदर गोलंदाजी आहे अमय याच्याकडून. पुढील चेंडू सूरज याच्यासाठी. सुंदर चेंडू. आउट होतोय. ओव्हर चेंज झाले. सॉरी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो परेश. रवळनाथ कोंडी संघाकडून. सुंदर खेळाचं प्रदर्शन चालू आहे रवळनाथ कोंडी संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा घेऊन सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये फक्त 29 धावांवरती थांबवलंय ते अथलेश्वर रूल संघाला आणि 3 विकेट मिळवल्या आहेत. सुंदर गोलंदाजी अमय रामबाडे यांच्याकडून. पुढील चेंडू सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यश सागर याला. बॅट्समननी बॅट चेंज करण्याच्या आधी बॉल डॉट झाल्यानंतर बॅट चेंज करायचे, याची नोंद घ्यायची. तन्मय नवीन फलंदाज तन्मय. गोलंदाज परेश. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि हा बॉल चेंडू. तन्मय याला समजला नाहीये आणि हा बोल्ड आउट होतोय. दुसरा बोल्ड आउट. 4थी विकेट तन्मयच्या स्वरूपात. बाबू आहे ना बाबूचा पुढचा फलंदाज दुर्वांकूर. काय करतो का दुर्वांकूर सामना करेल परेशाचा. पुढील चेंडू परेशाचा. सुंदर चेंडू. 1 टप्पा अमयने कॅच केलाय आणि 1 धाव मिळाली आहे ती दुर्वांकूर याला. पुढील चेंडू परेशाचा. सागर याच्यासाठी सुंदर फलंदाजी करतो सागर आपल्या संघासाठी. आता बघूया किती सुंदर फलंदाजी पटकवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज लागून गेलाय तो गलीच्या दिशेने आणि 1 धाव मिळते सागर याला. पुढील चेंडू परेशाचा दुर्वांकूर साठी. सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यश मिळालंय आणि षटक संपतंय.
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. सुंदर गोलंदाजी अमयानी परेश याच्याकडून. भावाने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु 3 चौकार जर हाताने सुटले नसते तर धावसंख्या 12 ने कमी असती. हॅलो ऑफ साईडचा बॉल तिकडे मारत होतं, एक साईडला करून गेलं. इथं मारा कट लावून दोन्ही पण बॉल तिकडे मारले. बॉल डायरेक्ट बॉल पास गेला. थांबतात नंतर करतो मॅच चालू. अरे सागर नो चेंडू आणि सिंगल धाव. बोल्ड आउट होता, परंतु नो चेंडू. त्यामध्ये एक धाव काढण्यात यश मिळाले दुर्वांकूर आणि सागर याला. 2 धाव मिळाले. बॉलर नेम सूरज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय सूरज. पुन्हा एकदा नो चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. 40 गोलंदाजी करतोय सूरज. 40 20 झाला. 6 बॉल आहेत ना. कुणी अपशब्द वापरायचे नाही ग्राउंड मध्ये. करतो ना तिकडे 40. अजित गोलंदाज चेंज केलाय. अजितला आणलाय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल सागर. आणि पुन्हा एकदा 5 धावा. 45 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा अजित. सामना करेल सागर. पटकवला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल सागर याला. स्ट्राईकला आला तो दुर्वांकूर. अजित बॉलिंग मार्कवर. सामना करेल दुर्वांकूर. उलटा चेंडू आणि फटकवलाय आणि आउट मिळतोय. षटका 4 बॉल आहेत. यातून इकडे येऊ दे. लेस तरी कर मोर एक रन आला तरी चालेल. काय मिळाला लेस कर एक येऊ दे ना, चालतंय आपलं. सोमला पटेल सोमनी सागर रनिंग ठेव. पुन्हा एकदा अजित. सामना करेल अतुल. उलटा चेंडू मिस्त्रो आणि 2 धावा. ओव्हरथ्रोची 1 धाव आणि ओव्हरथ्रोची 1 धाव ही बॅट्समनला काउंट केली जाते. धाव संख्या झाली 48. पुढील चेंडू अजित येतात. अतुल याच्यासाठी. सुंदर फटका. सुंदर फटका. 4 धावा मिळवल्या. सुंदर चेंडूवरती सुंदर फटका. एक्स्ट्रा ओव्हरच्या दिशेने. अतुल 2 मध्ये 1 बसली पाहिजे. 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली 52. सागर रनिंग ठेव. लेगला मग काय झगड पाय डॉट. पुन्हा एकदा हे 2 1 बसवायची आहे. पुन्हा एकदा अतुल बॅटिंग मार्कवर. सुंदर गोलंदाजी आणि विकेट मिळते अतुल याची. आणि अतुल याची जागा घेण्यासाठी आला तो राज. शेवटचा चेंडू. सामना सागर
सागर बसला पाहिजे हा. वाईट वाटला काढणार मग तीच घेतलं पाहिजे वाईट वाटला. अमय रामाडे फिल्डिंग मध्ये बदल करताना अजित सुंदर फटका आणि 4 धावा मिळाले आहेत. 4 धावा मिळाले आणि षटक संपतंय. यश पाठचा प्लेयर जर खेळपट्टीच्या मध्ये उभा असेल तर पंचांना सांगायचंय. सामना करेल बावा. सुंदर फटका, इतकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यश मिळाले बावा याला. पुढील चेंडू ओमकार साठी आणि सुंदर फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव घेण्यात यश मिळाले ओमकार याला. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. 3 चेंडूंनी 2 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय गौरव अतलेश्वर ऋण संघाकडून. सुंदर सजवला फटका. 1 धाव आणि दुसरी धाव तोडण्यात आणि 2 धावा घेण्यात यश मिळाले ते पाहावा याला. लेगी पंच यांनी स्टंप बघायचे. नुसतं हाताची घडी घालून उभे राहू नका. चार चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक. सुंदर फटका, इतकं सुंदर गटार क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश मिळालाय ओमकार आणि बावा याला. शेवट या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल बावा. एकही शॉट गॅप मध्ये नाही गेलाय. सगळे शॉट अडकलेत आणि धाव संख्या झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर 7. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 18 चेंडूंनी 50 धावा. काहीच मुश्किल आणि काहीच सोपं. समजदारीने जर खेळला तर सोपं आणि घाई गडबड केली तर खूप मुश्किल आणि खूप अवघड होऊन जाईल. कारण का घाई गडबड केला तर अतलेश्वर ऋण संघ कुठे चूक करणारा संघ नाहीये. 18 चेंडूंनी 50 धावांची गरज. रवळनाथ कोंड हे संघाला जिंकण्यासाठी. काय म्हणतोय अरे कोंबडी पाहिजे. सूरज सुंदर फटका सजवलाय आणि 4 धावा मिळाल्या आहेत बावा याला. मी बोललो ना की जर डोकं शांत ठेवून हा खेळ खेळला तर सोपा आहे आणि जर घाई गडबड केला तर अवघड. पहिल्याच चेंडूवरती सूरजचा चौकार मिळवलाय बावा याने रिव्हर्स शॉट खेळून. पुन्हा एकदा फलंदाजी करेल बावा आणि गोलंदाजी करतोय तो सूरज. पुढील चेंडू सूरज आता बावा याच्यासाठी. पुन्हा एकदा शॉट चांगला मारलाय आणि पुन्हा एकदा चौकार मिळवलाय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 15. सुंदर फलंदाजी बावा याच्याकडून. फील्ड मध्ये चेंज केलाय गौरव याने
फील्ड सजवलंय बावा याच्यासाठी. बघूया आता बावा या बॉलवर सुद्धा बाउंड्री शोधून काढतो का, गॅप शोधून काढतो का. खूप अनुभवी फलंदाज आहे, प्रॅक्टिस मध्ये असतो, चांगल्या पद्धतीने खेळ खेळण्याचा त्याला माहिती आहे. तो नक्कीच चांगला प्रयत्न करेल. तेवढाच सूरज सुद्धा चांगला प्रयत्न करेल. चांगला प्रयत्नाला यश मिळालंय बावा याला. थोडीशी ताकद पाहिजे होती तर तो बॉल पर्यंत प्लेअर पोहोचलाही नसता. 3 चौकार मारलेत बावा याने. नक्कीच तो बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून खेळतोय की संघाला जिंकवण्याच्या दृष्टिकोनातून खेळतोय हे दिसतंय. या पुढील चेंडू सूरज याचा बावा याच्यासाठी. वाईड चेंडू आणि 22 चे 4 असे ऐकून टोटल 5 धावा. पंच आहेत, पंच डिसिजन देतील. तुम्ही शक्यतो बोलू नका. अनुभवी पंच विमल खातायत परंतु अनुभव आहे. पुन्हा एकदा सूरज, सुंदर फटका आणि पुन्हा 4 धावा. गटाळ क्षेत्ररक्षण ऋण या संघाकडून आणि तो गटाळ क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू शोधून काढलाय बावा याने. अतिरिक्त धावा मिळाल्या आहेत. या षटकामध्ये स्कोर झाला आहे तो 28. 4 चेंडूंमध्ये 21 धावा निघाल्यात या षटकामध्ये. सूरज 4 षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. किपर आहेस ना, डीप किती राहिला, बॉल नाही भेटत तू. पुन्हा एकदा सूरज बॉलिंग मार्कवर सामना करेल बावा. पुन्हा फटका मारलाय. आता शोधून काढलाय तो त्यांचा खंदा फलंदाज ज्याने 6 चौकार लागवलेत तो गौरव. शांत घे. थोडस गटाळ क्षेत्ररक्षण गौरव याच्याकडून. पुन्हा एकदा 6 चेंडू 6 चौकार. भावाने बरोबर बदला घेतलाय. त्याच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 चौकार मारले होते ते गौरव याने आणि त्याने सूरजला मारलेत. 7 चौकार आलेत या ओव्हर मधून आणि धावसंख्या झाली ती 36. बॅटिंग बाबा, बॅटिंग. 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 21 धावा. फुल प्रेशर मध्ये दिसतोय अतलेश्वर ऋण संघ. खूप चांगला स्कोर होता परंतु डिपेंड करताना इथे थोडस तरी अजूनही 12 चेंडू 21 धावा सांगू शकत नाही. कारण का अजूनही त्यांच्याकडे 2 गोलंदाज असे आहेत जे मॅच कधीही फिरवू शकतात आणि फलंदाज ओपनिंगचे आहेत ते अनुभव आहे. अनुभवाने खेळतायत, समजदारीने खेळतायत, शांतपणे खेळतायत, चौकार मिळवतायत. बॉलर नेम शुभम. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो शुभम. सामना करेल ओमकार. फटकवलाय. 4 मिळवले. भावाने पण कॉन्फिडन्स दिलाय ओम याला की तू गॅप शोधून खेळ, तुला चौकार आरामात मिळेल. पहिल्या चेंडूवरती पहिला चौका मिळालाय. पुन्हा फटकवलाय. पुन्हा गॅप मिळाला. सुंदर प्रयत्न होता गौरव याचा. सुंदर प्रयत्न होता. खूप एफर्ट्स लावले होते अडकवण्यासाठी परंतु अपयशी ठरलाय गौरव. पुन्हा एकदा शुभम बॉलिंग मार्कवर सामना करेल. पुन्हा फटकवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण दुर्वांकुर याच्याकडून. शुभम याचा पुढील चेंडू बावा याच्यासाठी. फिल्डिंग सजवले. नशिबाने वाचलेला आहे.
खूप चांगलं नशीब की डबल बॅट लागली म्हणून बॉल मागे गेला, नाहीतर बोल्ड होता. सुंदर गोलंदाजी आहे शुभम याच्याकडून. 46 धावसंख्या झालेली आहे. आणि हा डॉट ऑफ स्पिन केलाय, सोडून दिला बॉल. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी केली शुभम याने, सुंदर गोलंदाजी. 6 चेंडू. 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा. काहीच सोपं आणि काहीच अवघड असं आव्हान. परंतु अजूनही ओपनिंगचे फलंदाज बावा नाटेकर आणि ओमकार दोघही क्रीजवरती उभे आहेत, थांड मानून बसले आहेत. आणि गोलंदाज आलाय तो राज अचलेश्वरून संघाकडून. सामना करेल बावा. 6 चौकाराने खेळतोय बावा. एका ओव्हरमध्ये 6 चौकाराने खेळतोय. गौरवने सुद्धा 6 चौकार मारले होते. पुन्हा एकदा राज बॉलिंग मार्कवर. यष्टीरक्षक थोडेसे पावरलेले, पण प्रयत्न चांगला, उत्कृष्ट प्रयत्न अतुल याच्याकडून. पुढील चेंडू राजाचा बावा याच्यासाठी. निर्धाव चेंडू काढलाय. 5 चेंडू 11 धावा. अटीचा सामना चालू आहे तो कोंडी आणि रून या दोन्ही संघांमध्ये. नावाजलेले संघ. सुंदर शॉट मारलाय, स्लिपच्या दिशेने गेलाय तो. 4 धावांसाठी. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. समीकरण जवळ येतंय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं बावा याच्याकडून. पुन्हा एकदा आणि फिरवलाय. तिथे एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. 3 बॉल आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पुन्हा एकदा राज बॉलिंग मार्कवर. सामना करेल ओम. कर्णधार परेश बावा आणि ओम याला समजावताना की 3 चेंडू 6 धावा आहेत, जपून खेळा, तितकंच प्लॅनिंग करतायत. अतुल आपल्या संघासाठी गोलंदाजाला सांगितलंय. राज गोलंदाजी मार्कवर. सामना करेल ओमकार. राज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो ओम. एक धाव घेण्यात येईल. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. अटीचा सामना. जवळ आणलेला सामना एवढा क्लोज नेतील असं वाटलं नव्हतं, परंतु सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल राज याच्याकडून. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली राज याच्याकडून. या चेंडूवरती चौकार निघाला तर निश्चितच कोंडिये या संघाला आणि आउट झालाय तो ओम. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. सुंदर गोलंदाजी राजाची आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. गलीच्या दिशेने अचलेश्वरून संघाचा खेळाडू परेश पुन्हा एकदा आला आहे तो फलंदाजी मार्कला.
काल दोन्ही आरामात येत होते जिंच्या थांबतो नाही ना असं मारला नाही इथंच थांबला आता. हॅलो हा मजा वाटत बसायला लागते. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. 1 मिनिट थांबायचंय पंच आहेत. ओके ओके. खालच्या कॉर्नर वरती कोण आहे? पाचच्या कॉर्नरला सर्वेश. ओके ठीक आहे. सामना सुरू करायचा पंचाने. चला चला लवकर सामना सुरू करायचा आहे. बाउंड्री लाईनवर लक्ष द्यायचं आहे. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अटीतटीचा सामना आहे. चांगला प्रयत्न होईल बावा याच्याकडून. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होईल अखिलेश्वर ऋण संघाकडून. 1 चेंडू 4 धावा. जर टाय झाला तर सुपर ओव्हर. षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. राज गोलंदाजी मार्कवर सामना करेल बावा. आउट. सुंदर सामना जिंकलाय तो राज याने जिंकून दिलाय. सुंदर लगेचच अखिलेश्वर ऋण आणि नियोजी खावडी खडकवाडी या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पाहिलेची संपर्क साधायचा.